आपल्याला पाहायला मिळाल्या त्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम अजूनही भावेश बघेच्या नावे आहे. परिगणना रांजणुली संघाच्या या फलंदाजाने 66 धावा करून काढल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 5 फलंदाजांनी अर्धशतकं झळकवलेले आहेत. त्यामध्ये पहिलं अर्धशतक भावेश भगत याच्या नावे. परिगणना रांजणुली संघाचा खेळाडू. त्यानंतर वेदांत वसाड संघाच्या नितीन म्हात्रेने 58 धावा. 11 स्टार सुकापूर संघाच्या नितेश केनी यांनी 51 धावा. जय अंबिका भंगारपाडा संघाच्या सिद्धेश वास्कर यांनी 57 धावा आणि प्रमोद चौधरी गोठवले संघाचा फलंदाज ज्याने 59 धावांचे एक अतिशय उत्कृष्ट इनिंग या स्पर्धेमध्ये खेळलेले आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 12 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर षटकरांची पहिली हॅट्रिक करणारा फलंदाज श्री कान्हाई पाये संघाचा जितेंद्र. त्यानंतर या स्पर्धेमध्ये चौकरांची पहिली हॅट्रिक कमलेश पाटील फलक इंडिया वडवली बी संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी जर बघितले तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी जी फिगर आहे ती जीत पाटीलच्या नावे. रियान इंटरप्राइजेस वडघर ज्याने 2 षटके हाताळताना 4 रन खर्च करून 4 विकेट चटकावले होते. त्यानंतर जय ठाकूर वेदांत घनसुली संघाचा गोलंदाज ज्याने 2 षटके हाताळताना 1 निर्धाव षटक 2 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. कॅच ऑफ द टुर्नामेंट जितू तरेच्या नावे गावदेव अंधूर संघाचा. एकाच इनिंगमध्ये 5 झेलगणाचा जो विक्रम आहे तो राकेश पाटील जगदीशपूर सामने संघाच्या नावे ज्याने प्रियांश स्पोर्ट्स वारेड संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. त्यानंतर या स्पर्धेमधील भागीदारीचा जो विक्रम आहे तो नितीन म्हात्रे रवी वाईल यांच्या नावे. वेदांत 11 वसार संघाकडून पूर्णा संघाविरुद्ध नितीन म्हात्रे आणि रवी वायले या 2 फलंदाजांनी तब्बल 83 धावांची भागीदारीचा विक्रम केला होता. त्यानंतर सेकंड भागीदारीचा जो विक्रम आहे तो शैलेश भोईर प्रज्वल दलवे यांच्या नावे. गावदेव ढोंडावलेले या संघाकडून मोरबी संघाविरुद्ध या 2 फलंदाजांनी तब्बल पहिल्या गाड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली होती. या काही या स्पर्धेमधील हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जर बघितलं तर 3 फलंदाजांनी गोल्डन षटकाराने आपल्या संघाला विजय संपादन केलेले आहे. त्यामध्ये तुषार पाटील ज्ञानेश्वर दिवा मुंबई संघाचा ज्याने एका चेंडूत 4 धावांची आवश्यकता असताना विजय केनीच्या चेंडूवर गोल्डन षटकार घेतला होता. त्यानंतर मोरबी संघाचा संदेश करावकर गावदेव ढोंडावले संघाविरुद्ध 1 चेंडू 6 धावांची आवश्यकताना गोल्डन षटकाराने सामना टाय केला होता. आणि चिराग माली विलासमूर्ती राणा संघाचा जय अंबिका भंगारपाडा संघाविरुद्ध एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकताना गोल्डन षटकाराने आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 6 सामने टाय झालेले आहेत, सुपर ओव्हरमध्ये गेलेले आहेत. आणि त्यामध्ये वोडाफोन वाहल परिगणना रांजणुली हा सामना तर 2 वेळा टाय झाला होता. ज्याप्रमाणे 2015च्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड या 2 संघामध्ये सामना आपण पाहिला होता 2 वेळा टाय होणारा. आणि त्याचप्रकारे याही स्पर्धेमध्ये वहाल आणि रांजणुली हा सामना टाय झाला होता. त्यानंतर टाय होणारा सामना होता पर्यावरण RMC इम्फ्रा वाघवेल गावदेवी भातसे रियान इंटरप्राइजेस वडघर सोमेलन KG स्पोर्ट्स रायते गावदेवी अंजूर मोर्याबाई सेंद्रून आणि गावदेवी ढोंडावलेले विपक्ष RMSK इंटरप्राइजेस मोरबे हे सामने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टाय झालेले आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोठिले संघाकडून तुषार आणि प्रमोद म्हात्रे प्रमोद चौधरी याच्या नावे या स्पर्धेमध्ये अर्धशतक आहे ज्याने 59 धावांची एक धुव्वाधार इनिंग या स्पर्धेमध्ये पेश केली होती. पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. विश्वजित ठाकूर येते गोलंदाजी मार्कवर. एक स्थापित गोलंदाज आहे. नेहमीच विश्वजित ठाकूर याला दिघोडे संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाजीच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. विश्वजित ठाकूर पहिले षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आपल्यासाठी स्टँडची व्यवस्था केली गेलेली आहे. स्टँडमध्ये बसायचं आहे. अन्यथा आपण नक्कीच स्टेजवर आले तरी चालेल. VIP डायझरवर आपलं हार्दिक स्वागत आहे. टाळ्यांच्या गजरात आजच्या दिवसामधील पहिला चेंडू समोर केलेला आहे सरळ बॅटने. अगदी कॉपीबुक स्टाईलने पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळते मिड ऑफ रिजनमध्ये. चांगले चेंडूच्या हाताने फटकाही चांगला आपल्याला पाहायला मिळत. अगदी आपण जर बघितलं तर तुषारेने आपला स्ट्रोक चेक केलेला आहे. P1चं पहिलं षटक मार्गस आहे. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सुरेख चेंडू कुठल्याही स्पॉट चेंडू पेच होतोय निघून जातोय एक्स्ट्रा रक्षकाच्या हातामध्ये.
आणि विश्वजित ठाकूर याची खासियत राहिलेली आहे. बिग बट मुरली गौंडर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आता स्किवलेकचे पंच शकील कोटी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दोन्ही चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. विश्वजित रॅट मोर द विकेट. यावेळी चेंडू आपली दिली ती पंच केलेल्या चेंडूला निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार हा चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडासा उचलला होता आणि त्या बाऊंचा चांगला उपयोग फलंदाजाने केला होता. सुरेख फटका आपण पाहतो पॉईंटच्या डोक्यावरून सीमा पार या इनिंगमधील हा पहिला चौकार. यावेळी सुरेख चेंडू चांगली वापसी गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चांगलं कमबॅक करताना आपण बघा विश्वजित ठाकूर एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. तुषार विपेक्षा विश्वजित या दोघांमध्ये क्वार्टरमध्ये त्याचा पहिला सामना आपण पाहतोय. प्रशांत स्मृती दिघोडे विपक्ष आहे. गोठिवली या दोन संघामध्ये. यावेळी सरळ डाऊन दी ग्राउंड स्टेट इट चेंडू निघून जाईल सीमा पार हा वन बाउंड चौकार. पेटून उठलेला धग धग तारान आहे स्वच्छ साध त्यांचं राहणी मान आहे कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा या ठाणे जिल्ह्याची. काय फटका खेळल्या डाऊन द ग्राउंड सेफ स्ट्रोक आपण बघतो क्रिकेटमधील. यावेळी मात्र मिस्टाईम फटका चेंडू मध्ये उंची जास्त लांबी कमी शतरक्षक चेंडू खाली मात्र शरीराचं संतुलन राखता आलेलं नाही. खूप उंच झेल होता मात्र अंदाज बांधता आला नव्हता आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की ते जीवदान मिळतंय असं तर मी म्हणणार नाही कारण चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने केला होता. फक्त तिथे अंदाज बांधता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला चेंडूचा आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय तोपर्यंत फलंदाज सिंगल धाव पूर्ण करतायत. सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते तिथे आपल्याकडे 9 धावा. आजच्या दिवसामधील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. प्रशांत स्मृती दिघोडे हे पक्ष गोठिवली या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोठिवली या संघाची. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विश्वजित ठाकूर यांचे बंधू आता मात्र अभिजित ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. दूरवरच्या टोकाकडून पिटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी फोर्स केलेला चेंडूला काय फटका खेळलेला आहे. पूर्णपणे ताक झोकली होती फटक्यामध्ये आणि चेंडू निघून जाते. वन बाउन्स लॉंग रिझन मधून हा चौकार. सुरेख फटका आपण बघतो तुषार याच्या बॅटमधून धावसंख्या 4 वाढते आणि धावसंख्या 4 दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा. यावेळी स्विंग अँड मिस चांगला कमबॅक. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकात आलतोय अभिजित ठाकूर दूरवरच्या टोकाकडून. सामना करायला फलंदाज पुन्हा एकदा तुषार 2-3 चौकांच्या मदतीने वैयक्तिक 13 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे पाहूया तो बनेल प्रेक्षकांना चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार मस्तपैकी दस्तक.
आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. धावसंख्या 6ने वाढते आणि धावसंख्या 6ने वाढून होते ती धावफलकावर 19 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज तुषार बॅटमधून. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जाईल हुकचा षटकार. बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. मेंढरी पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय षटकार चौकारानंतर षटकार गोठवले संघाचा सर्वात फलंदाज आहे हुशार तो तुषार. अगदी हुशारीने फलंदाजी करताना ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती आपल्या संघनायकाला त्याप्रमाणे सुरुवात देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांचा वापर मात्र मिस टाइम फटका. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र तुषार याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये नक्कीच तुषार P1 P2 मध्ये चांगली पिटाई करताना दिसला होता. मात्र तो वाद झाला असला तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण बोलतो सध्या गोठवलेला संघ. कारण एक बाद 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला क्वार्टर फायनलचा दुसरा सामना अभिमन्यू तांडेल स्मृती पेठ विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई या दोन संघामध्ये. आज मित्रांनो व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांनी नक्कीच अनेक मैदाने गाजवलेले आहेत. अगदी आखादी देशामध्ये नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. अशा हरीशजी पंड्या हे आज आपल्याला नक्कीच ऐकायला अनुभवायला मिळतील. पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ इंडिया हरीशजी पंड्या सरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 25 धावा. संघनायक मात्र कायम आपल्याला पाहायला मिळतं. पहिले षटक विश्वजित ठाकूर यांनी हातावलं होतं. या षटकामध्ये फक्त त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या आणि स्वतःला मात्र कंटिन्यू ठेवलेलं आहे. यायला मात्र भेट होते फलंदाज लेगबाजच्या रूपाने 1 धाव पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. 26 धावा धावपलीकडे झलकली जाते. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विश्वजित ठाकूर. पहिले षटक विश्वजित ठाकूर यांनी हाताळला होता आणि आपल्या स्पेलमधील हा शेवटचे षटक असणार आहे. सांघिक तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. फायनल लेग आता मात्र हटवला गेलेला आहे. थर्डमॅन तिथे पाहायला मिळतोय. त्यानंतर गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकामध्ये बदल आपण पाहतोय. एस रिप्लेस. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फ्री अँड मिस.
एक चेंडू अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय या रफ्तार का सौदागर नक्कीच अगदी वेगावर स्वार होताना आपण पाहतोय गोलंदाज विश्वजित ठाकूर याला. हार्दिक पंड्या टेनिस क्रिकेटमधील सध्या गोलंदाजी मार्गवर अनेक मैदाने या नक्कीच खेळाडूंनी गाजवलेले आहेत. अनेक नवोदित खेळाडूंचा आयडॉलही नक्कीच आदर्शी राहिलेला आहे. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. व्हॉट अ शॉट. जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू सीमाशा बाहेर होतोय. क्षुम अंतर. आवाज कोणाचा आवाज यावेळी चेंडू निघून जातोय. लॉंग शॉट रिझर्व मधून नसीबाचा हा चौकार. मोन धन दिसू नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4ने पुढे सरकते. 36 धाव 36. यावेळी माझा क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय डेफिनेटली हिट. Edge, this time gone. Good set of bins. Aaron Finch. What about the damage Mitch Stark's doing? रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. चर्चा गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाचं काम काय लय. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय हाताळताना आणि नक्कीच वीरेंद्र सहवाग याने नक्कीच 2020 चषकामध्ये म्हटलं होतं समालोचन करताना की क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींचा सन्मान करायला हवा. तो म्हणजे पहिला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि तसं यॉर्करला क्रिकेटचं कॅन्सरही म्हटलं जात आहे. ज्याप्रमाणे कॅन्सरपासून खूपच कमी रुग्ण वाचतात त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये यॉर्करपासून खूपच कमी फलंदाज आपला बचाव करतात. या चेंडूला कुठलंही नक्कीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. आणि आपण पाहतोय प्रमोद चौधरी ज्याने षटकार चौकार ठोकला होता या राष्ट्रवादी चषकामध्ये, ज्याच्या नावे एक अर्धशतक आहे 59 धावांनी. तोच फलंदाज बाजून फॅलमध्ये परतलेला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र डगवडच्या अस्त्राला पाहायला मिळतात. धावसंख्या धावपलकडे स्थिर आहे 36 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नवीन फलंदाज रोहित मात्र आलेल्या खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. रोहित सामना करेल विश्वजित ठाकूर याचा. यावेळी पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू बाल बचे. नक्कीच थोडक्याच वाचला. चांगला डिफेंड केला होता. छोट्या बॅकचा वापर करण्यास मजबूर केलं होतं. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर गोठिवली संघाची धावसंख्या झालेली आहे. ती धावपलकर 2 बाद 36 धावा. टिंग्स इंटरव्ह्यूला स्ट्रॅटेजी टाईम आउट झालेला आहे. आज स्पर्धेचा आपण शेवटचा दिवस पाहतोय. आज 5 मे आणि आज शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आज 5 मे आणि आजच्या दिवशी 2003 मध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेरमिन लॉर्सन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. ज्यावेळी त्यांनी ब्रेड ली, स्टुअर्ट मॅकबिल आणि जस्टिन लंगर या 3 फलंदाजांना बॅक टू बॅक चेंडूंवर बाद केलं होतं. आणि आजच्या दिवशी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तान संघाला 80 धावांवर ऑल आऊट केलं होतं. हे आज विक्रम आजच्या दिवशी घडलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. मात्र पाहूया राष्ट्रवादी चषकामध्ये आजच्या दिवशी काय विक्रम घडताना पाहायला मिळतील. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अभिमन्यू टांडेल स्मृती पेठ विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्सचा दिवा नवी मुंबई या 2 संघामध्ये.
क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी पेठ संघाचा संघनायक आणि दिवा नवी मुंबई संघनायक आपण लगेच रिपोर्ट करायचा आहे. दिवा संघाचा संघनायक आलेला आहे. अभिमन्यू टांडेल स्मृती. पेठ संघाचा संघनायक आपणही संपर्क साधायचा आहे, लगेच यायचा आहे. अभिजित ठाकूर याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि आपल्या स्पेलमध्ये आपण जर बघितलं तर 20 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केलेली आहे. अभिजित याने आपल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. तर विश्वजित याने आपल्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 20 धावा खर्च करून एक सफलता अर्जित केलेली आहे. अभिजित याने एक सफलता अर्जित केलेली आहे आणि विश्वजित याने एक सफलता अर्जित केलेली आहे. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 36 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आयुष कोहली येतोय, जो पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि तोच गोलंदाज आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष कोहली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळी फुलटा चेंडू होता, चेंडू जातोय या पॉइंट रिझर्व मधून सीमा पारा चौकार. जगात ते जिल्हा भरे कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ. धावसंख्या 4 ने वाढवून होते ते धावपलकर 40 धावा. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि चौथ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर चौकारीने स्वागत केलेलं आहे ते फलंदाज निलेश याने आयुष कोहली याचं. फील्डमध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय संघनायिका विश्वजित ठाकूर. स्क्वेअर ऑफ द विकेट एक शतक तैनात केलेले आहे आणि इथे आपण पाहतो मिड विकेट 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग अप ऑन लॉंग ऑन आपले 2 शतक समोर पाहायला मिळतात. त्यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या एकेरी धावणे वाटेल आणि धावसंख्या सिंगल वाढून होते ती धावपलकावर 41 धाव 41. पहिला क्वार्टरमधला सामना राष्ट्रवादी चषकामधील आपण बघतोय प्रशांत स्मृती दिघोडे विपक्ष गोठिले नवी मुंबई या 2 संघामध्ये. यानंतरचा दुसरा क्वार्टरमधला सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई विपक्ष अभिमन्यू टांडेल स्मृती पेठ अर्थात RCC पेठ या 2 संघामध्ये. धावसंख्या 41. हवेचा रोग जर बघितला तर नक्कीच पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजासाठी नक्कीच बेनिफिट असणार आहे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला ऑन साईडला मिड विकेट रिझर्वमध्ये खेळून काढलेलं आहे एका धावेसाठी. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढेल. धावसंख्या 42. चौथं षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळालं होतं आणि गतीला ओळखू पारखू शकला नाही फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 42 धावा 42. चौथं षटक मार्गस्थ असताना आयुष कोहली यांनी चौकारानंतर चांगली वापसी केलेली आहे, कारण त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. एकूण 4 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळी सुरेख चेंडू निघून जातो या यष्टरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आयुष कोहली याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावन चेंडू आणि म्हणूनच कधी कधी ऑपोजिट संघ म्हणतोय की हमको बंदूक के गोली से नहीं दिघोड़े के आयुष कोहली से डर लगता है. पुन्हा एकदा सुरेख चेंडू
चांगला फटकाही पाहायला मिळतोय, मात्र एकच धाव समाधान मानला मला की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या प्रकारची धाव नसणार आहे क्योंकि भिवंडी आहे भाई. धावसंख्या धावपलकडे पाहायला मिळते 43 धावा. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 43. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सेकंड क्वार्टर फायनल अभिमन्यू टांडेल्समध्ये RCC पेठ विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई संघाचा संघनायक इथे आलेला आहे. अभिमन्यू टांडेल्समध्ये RCC पेठ संघाचा संघनायक आपणही लगेच रिपोर्ट करायचा आहे. सध्या सुरू असलेला सामना पहिला क्वार्टरमधला सामना आपण पाहतोय प्रशांत स्मृती दिघोडे विरुद्ध गोठिवली 11 गोठिवली या दोन संघामध्ये 4 षटकांची समाप्ती झालेली आणि 4 षटकामध्ये धावपलकर धावा झळकलेल्या त्या गोठिवली या संघाने 43 धावा. 2 फलंदाज सलमीच्या बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेल्या आहेत. आज तुषार यांनी अतिशय सुरेख फलंदाजी करताना 25 धावांचं योगदान दिलं होतं. अजय ठाकूर येतोय शेवटच्या षटकात हाताळण्यासाठी. लोअर फुलटा चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट प्रणील पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला होता. फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळवली होती त्या फलंदाजांना. धावसंख्या 44 4. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अजय ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्यामध्ये षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. रोहित मात्रे सामोरे जाईल अजय ठाकूर याला. दिघोडे विपक्ष गोठिवली या दोन संघामधील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला राष्ट्रवादी चषकामधील पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, मात्र सरळ षटकामध्ये आणि फलंदाजाला जावला गेला. डागाच्या आश्रयाला अभिजित ठाकूर देत होता. सुरक्षित हातांची झोली आणि फलंदाज बाद होतोय तो रोहित म्हात्रेच्या रूपाने. कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन कर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. फटका तर चांगला होता रोहित म्हात्रे याचा, मात्र आपण जर बघितलं तर गॅप हेरता आला नव्हता. आणि त्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर अभिजित ठाकूर सज्ज होता. आणि अभिजित ठाकूर म्हटलं विश्वजित ठाकूर म्हटलं तर सेफ हँड. आणि नक्कीच त्यांच्यापासून कुठल्या प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाही. तिसरा फलंदाज बावधून फॅनमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे येतोय. अजय ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक करण्यासाठी आलेले आहे. यावेळी पूल केलेल्या चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. या प्रयत्न चांगला तिथे पाहायला मिळतोय. मात्र योगेश कोहलीकडून मात्र 2 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्या पुरेच राखते. धावपलकडे 46. 50+ कडे लक्ष असणार आहे गोठिवली 11 गोठिवली संघाचं. 55-60 पर्यंत पोहोचण्याचं लक्ष होतं. मात्र या षटकामध्ये आपण बघतो अजय ठाकूर यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडूमध्ये इनमिन 3 धाव खर्च केलेले आहेत. 1 विकेटच अटकवलेलं आहे. यावेळी जोरदार अपील, मात्र पंच समज नाहीत. 1 धाव पूर्ण करतात. पंचांचा लेग पॅचचा इशारा येतोय. आव्हान धरलेलं लेग पॅचच्या रूपाने धावसंख्या 1 धावेने वाढते. या षटकामधील
फक्त आणि फक्त 2 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या धावपलकर 47 सध्या पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके नक्कीच सन्मानजनक स्कोअरपर्यंत गोठवली संघाला पोहोचवतील. अजय ठाकूर राईट ओव्हर द विकेट. यायली मोठा फटका चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार दणदणीत षटकार. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादीचे शक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर बाल्या मामाच काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. आणि खरं तर या फटक्याची आवश्यकता होती. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलकावर 53 धावा अर्धशतकी पूर्ण झालेले. मौके पे चक्का. आणि मी नेहमीच म्हणतोय कि किचन में मिक्सर और क्रिकेट पे स्लॉगर में सिक्सर जरूर है और एक सिक्सर आता हुआ. चांगला सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज निलेश याच्या बॅटमधून शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील मात्र हा शेवटचा चेंडू शेष असणार आहे. अजय ठाकूर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज निलेश. 53 धाव धावपलकर झलकले गेले. अर्धशतकी क्रॉस झालेले आहे. 53 पाचवं षटक मार्गस्थ असताना पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. दिघोडे विपक्ष गोठिवली या 2 संघामध्ये. हो 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 ये तो जाएगी. गई 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 सजनी चली गई साजन के घर. अहो जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 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 किती चाले तर अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावामध्ये निर्धारित 5 षटकामध्ये गोठिवली संघाने एक सन्मानजनक स्कोर माझ्या मते नक्कीच धावपलकर उभा केलेला आहे. 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष असणारे प्रशासनपती दिघोडे या संघासमोर. तर अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं कारण प्रतिस्पर्धी संघाने ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई संघाचा संघाने किती आलेला आहे. दुसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळालेला अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक नवी मुंबई संघाचा संघनायक इथे आलेला आहे. अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ संघाचा संघनायक आपणही तोरा करा आपणही यायचं आहे. तुषार याने चांगलं फाउंडेशन निर्माण करून दिलं होतं. 25 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर निलेश याने स्लॉगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करताना जे 2 षटकार खेचलेले आहेत नक्कीच त्या षटकाराने खरं तर धावसंख्येला आकारी आलेला आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा होती संघनायकाला आणि त्याने अपेक्षा भंग केलेली नाही. तुषार याच्या 25 धावा त्यानंतर प्रमोद चौधरीच्या 10 धावा निलेशाच्या नाबाद जर बघितल्या तर 18 धावांचं योगदान. आज रोहित मात्र्याला विशेष काही करता आलं नाही. भूषण 2 धावांवर नाबाद राहिला होता. तुषार प्रमोद आणि निलेश यांच्या धावांच्या जोरावर 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात गोठिवले संघाने आपल्या धावपलकर झळकलेले आहेत आणि प्रशासन स्मृती दिघोडे संघासमोर जे आव्हान असणार आहे ते 60 धावांचं. अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ संघाचा संघनायक आपण आला असेल तर लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. दुसरा क्वार्टरफायनल सामना आपल्याला पाहायला मिळालेला अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई या 2 संघामध्ये. तब्बल 33 बाईक्स आणि एक
आकर्षक फोर व्हीलरसह संपूर्ण भारतात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि गावदे क्रीडा मंडळ अंजूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी चषक 2022 हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके बालेमामा पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विक्रमी स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वमधील नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामधील पहिल्या क्वार्टरमधील सामना सध्या सुरू आहे. गोठिली लेन गोठिली नवी मुंबई विपक्ष प्रशांत स्मृती दिघोडे या दोन संघामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाल्यामामा पुरस्कृत राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आमच्या सर्व यूट्यूबच्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मैदानामधील सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. पहिला उपउपांत्य फेरीचा सामना दिघोडे विरुद्ध नवी मुंबई असा रंगलाय. एका बाजूला गोठिवली 11 गोठिवली म्हणजे नवी मुंबई आणि प्रशांत स्मृती दिघोडे. अगदी प्रशांतच्या स्मृतीला अभिवादन करत ही स्पर्धा जिंकायची आणि आपला दिघोडे गावी प्रथम पारितोषिक घेऊन जायचं असा वज्र निर्धार करून उतरलाय तो म्हणजे दिघोडे संघ. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई गोठिवली हा संघ सुद्धा कमी लेखून चालणार नाही. पॉवर प्लेचा पहिला षटक 2 आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. पहिला षटक टाकतोय तो हर्षन पाटील. समालोचन कक्षाच्या टोकाकडून पॉवर प्लेचा पहिला षटक विश्वजित आणि अभिजित. आताचा पहिला चेंडू पुल केलाय. दर्जेदार फटका. धावायची गरज नाहीये आणि हा गगनभेदी षटकार. नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गावात. दोन्ही ट्विन्स आहेत जुळे भाऊ आणि क्वचित असं घडते की एका भाऊ गोलंदाजीला दुसरा भाऊ विकेट किपिंग करत असतो. म्हणजे हे खूप कमी घडते. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असं घडलं नाही आहे. परंतु विश्वजित आणि अभिजित एकमेकांच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणारी एकमेव अशी पॅर म्हणावी लागेल. हर्षन यांचा पुढील चेंडू आताचा स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न होता विश्वजित यांचा. विश्वजित हा आक्रमक फलंदाज आहे. अगदी विश्वचषकाच्या निमित्ताने तो इंग्लंडला सुद्धा जाऊन आला आणि भारतासाठी विश्वचषक त्यांनी जिंकला. अर्थात तो टेनिस क्रिकेटचा विश्वचषक वेगळा विश्वचषक होता परंतु भारताला विजयश्री मिळवून देणारा असा हा घणाघाती प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. हा गगनभेदी षटकार. मामाच्या माईचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लॉवर चेहऱ्यात अगदी छातीच्या उंचीपर्यंत येणारा चेंडू. विश्वजित ठाकूर स्वतः चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या आयलाईनच्या खाली म्हणजे अगदी डोळ्याच्या खाली येणारा चेंडू आणि अगदी आरामात त्या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. चेंडूवर घणाघाती प्रहार करणारा ठाकूर आणि म्हणूनच पूर्ण भारतामध्ये जेव्हा जेव्हा विश्वजित ठाकूर खेळत असतो तेव्हा लोक बोलत असतात ठाकूर ये हात मुझे दे दे. गोठिवली संघाची अग्निपरीक्षा. कारण पॉवर प्लेच्या चेंडूमध्ये तो असा तुटून पडलाय आणि 2 चांगले षटकार त्यांनी आतापर्यंत खेचले. धावसंख्या झाली 12. विजयी धावसंख्या असणार आहे ती म्हणजे 60.
12च्या सरासरीने खेळायचं आहे आणि पहिल्याच षटकात त्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा हे ठोकलेले आहेत. एक निर्धाव चेंडूमध्ये होता. गोलंदाजी कशी करायची आता त्याच्यासाठी थोडासा मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा काही बदल आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु विश्वजीत ठाकूरने मारलेले फटके असे आहेत की त्या फटक्याला तुम्ही क्षेत्ररक्षण ठेवूच शकत नाही. असे लांबलचक षटकार मारणारा विश्वजीत ठाकूर सज्ज होत आहे हर्षन पाटील यांच्यासमोर. 12 धावा. ओव्हरपिच चेंडू आणि हेलिकॉप्टर षटकार. अगदी आमच्या VIP स्टँडला मानवंदना देणारा हा षटकार ठोकून टाकलाय कडक. भल्यानं केलं गार अरे फ्लॉवर चेहऱ्याचा फायर नीता भल्या भल्यानं केली घर. अरे जिथं तिथं हवा पाल्या मामाची. RCC पेठ संघाने संपर्क साधायचा आहे. RCC पेठ संघ ज्ञानेश्वर हा संघ आलेला आहे. चला लवकर संपर्क करा RCC पेठ. मात्र इथे धावसंख्या झाली 18. 3 गगनभेदी षटकार मारणारा विश्वजीत ठाकूर. आता या चेंडूला स्वाईप केलाय आणि दाखवून देतोय मी जमिनीलगत फटके सुद्धा मारू शकतो. बहुतांश फटके ऑन्सच्या दिशेने मारलेत विश्वजीतनी, परंतु जो सरळ षटकार खेचला होता मानलं पाहिजे. पहिलं षटक आता मार्गस्थ आहे. मगाशी मी आत येत होतो मांडकोली नाक्यावरनं आणि माझ्या बाजूने एक रिक्षा गेला. रिक्षाच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. म्हणजे चेंडू बॅटवर आला की त्याला फटका लागला आणि तशी चिटके तो फटके फलंदाजी आता विश्वजीत ठाकूरने केली. आणि आता त्याचा भाऊच म्हणजे अभिजितने सुद्धा निर्भेळ यश मिळवलं आहे. उरण तालुक्यातील दिगोडे गावाचा हा संघ. प्रशांत स्मृती दिगोडे. क्रिसच्या टोकावरनं आता अभिजितने क्लोज टू द बॉडी पुल केलाय. झेल बाद होण्याची संधी आणि अभिजित बाद होतोय. कुठे ना कुठे एखादं आश्वासन बक्षीस भेटलंय षटकाच्या समाप्तीला हर्षन पाटील यांना. जिथं तिथं हवा भल्या मामाची दानशूर नीता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. म्हणजे 41 धावांची गरज आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये 5 षटकांचे सामने आहेत. स्वराज म्हात्रे यांनी झेल टिपलाय. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौलसाठी आता परत एकदा आम्ही RCC पेठ या संघाला विनंती असणार आहे. आजचा जो दुसरा उपउपांत्य फेरीचा जो सामना आहे तर ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई हा संघ आलेला आहे. मात्र अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ हा संघ अजून पोचला नाही आहे. बघा तुमच्या समोर खेळणारा संघ जवळपास 3-3.5 तासपासून तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही येणं गरजेचं आहे. तर समोरच्या टोकाकडून आता स्वराज म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. मगाशी ज्याने अभिजित म्हात्रे यांचा झेल टिपला, अभिजित 0वर बाद झाला. म्हणजे किती मोठा विरोधाभास बघायला मिळाला. एक ठाकूर गोलंदाजाचा कर्दन काळ ठरला आणि मात्र दुसरा ठाकूर आहे तो 0वर बाद होऊन परतला आहे. नवीन फलंदाज आहे अजय ठाकूर. ठाकूरची जागा ठाकूरनीच घेतली आहे. पहिला चेंडू आणि त्रिफळाचित. व्हॉट अ बॉल. दिस इज मॅजिक बॉल. सिम्पली सेन्सेशनल. आणि गोठिवलीने पाठवून दिला विश्वजीत म्हात्रे यांना. व्हॉट अ बॉल. गोठिवलीनं नक्कीच दाखवून दिलंय सामनामध्ये आम्ही कमबॅक केलेला आहे. आणि कसा कमबॅक केलाय. विश्वजीत ठाकूर ज्या पद्धतीने फलंदाजांना क्लीन बोल्ड करत असतो, स्वतः बोल्ड झाला. म्हणावं लागेल शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. ये क्या जुलम हुआ, ये कैसे कब हुआ, फक्त स्वराज म्हात्रेला माहीत आहे. तो ड्रीम बॉल. आणि दोन्ही ठाकूर बाद झालेत. आघाडीचे फलंदाज गोठिवली संघ दाखवून देतोय
की आम्ही नवी मुंबईवरनं भिवंडीला भिवंडी दर्शन करण्यासाठी नाही तर स्पर्धा जिंकण्यासाठी आलेले आहोत. आम्ही जीवाचं रान करू. आणि विश्वजितला परत पाठवून आता नवीन फलंदाज प्रणिल पाटील. एक गोष्ट चांगली आहे गोठिवलीसाठी, आता दोन्ही फलंदाज नवीन आहे. मात्र प्रशांत स्मृती दिगोडे या संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण त्यांनी 2 फलंदाज जरी गमावले तरी मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत त्यांना क्रिकेटचं ज्ञान आहे. सुंदर असं मैदान आणि प्रेक्षकांच्या बसण्यासाठी गॅलरीज तुम्ही बघत आहात. राष्ट्रवादीचा झेंडा तुम्ही बघत आहात. पूर्ण राष्ट्रवादीमय वातावरण झालेलं आहे. स्वराज यांचा पुढील चेंडू परत एकदा यष्टीभेदक गोलंदाजी, टो लावून मारायचा प्रयत्न, चेंडूचा रेषेत कुठे नव्हता. आल्यास मोठा फटका मारायचा प्रयत्न, कारण पॉवर प्ले आहे. मात्र पॉवर प्ले जरी असला तरी पॉवर प्ले मध्ये अगदी सावध पवित्र घेऊन खेळावं लागणार आहे. पॉवर प्ले काही असो, मात्र सर्वात मोठा पॉवर जर सुभाषी म्हणायचं झालं तर पवार द पॉवर. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच केतनजी तरे आणि सुनील घरत युवा नेता यांच्या मार्फत आपण बघत आहात राष्ट्रवादी चषक 2022. आज शेवटचा दिवस, 15वा दिवस. जबरदस्त खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे आणि या खेळपट्टीवर आपल्याला खोऱ्याने धावा बघायला मिळालेत. आताचा हा बॅटची आतली कडा, एक धाव नक्की होणार आहे. डायरेक्ट हिट होता, मात्र अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू गेलाय आणि बचावला आहे तो फलंदाज. धावसंख्या पुढे सरकतीये, आता पोचतीये 20 वर. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत निघाली आहे. एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाऱ्या संघाला नाक्यावरच्या टपरीवर आणलंय की काय गोठेवलीनं, असं वाटतंय. धावा काढावे लागणार भावा. यश त्यांच्या जवळ येऊन मारा, फुल टॉस चेंडू होता, त्या चेंडूला ड्राईव्ह केलं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा असल्या कारणाने स्वराज मात्रेने एक नवीन जोश टाकलाय संघामध्ये. एरवी असं म्हटलं जाते जिंकू किंवा मरू, परंतु गोठिवलीचा वज्र निर्धार आहे जिंकू आणि जिंकूच असा वज्र निर्धार दिगोडे समोर. मात्र दिगोडे संघ सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 20 धावा 2 बाद. अभिजित 0, विश्वजित 19, प्रणिल 1, अजय ठाकूर 0. आताचा हा ऑन ड्राईव्हचा फटका, बॉटम एंडचा चांगला वापर केलाय, 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 21, 39 धावांची गरज आहे. 5 षटकांचे सामने आहेत. द्वितीय षटक स्वराज मात्रेकडून हाताळलं जाते. प्रथम फलंदाजी करत 59 धावा काढल्या होत्या आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली होती, परंतु तदनंतर एकामागे एक 2 हादरे. पुढील चेंडू परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय, असातला हा चेंडू चांगला कोण बनवला होता आणि यष्टीरक्षकाने मात्र चेंडू थांबवलाय. तर स्वराज मात्रे यांचं उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 आणि आता 18 चेंडूमध्ये धावा जिंकण्या पाहिजे ते 39. RCC पेठ, अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ या संघासाठी कॉल आहे, लगेच संपर्क करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुम्ही बघत असाल, कॉम्पिटिशन म्हटली की रेड आणि ब्ल्यू, लाल आणि निळा म्हणजे स्काय ब्ल्यू. तर यज्ञेश पाटील याला आता संधी दिली गेली. एक युवा उदयोन्मुख खेळाडू, वयाच्या 20व्या किंवा 25व्या वर्षी तो असेल असं वाटतंय आणि खूप मोठी जबाबदारी उपउपांत्य फेरीचा सामना संघाला जिंकून देण्याची. एक गोष्ट मात्र आहे की 15 दिवस सुरू असलेली स्पर्धेचा शेवटच्या दिवशी खेळण्याचं बहुमान तुम्हाला मिळालं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जवळपास 128 संघांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आपलं आव्हान कायम ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे.
विम्बल्डनमध्ये असं असते ना, 15 दिवसाची विम्बल्डन असते. पहिल्या आठवड्यात चांगलं न खेळणारा खेळाडू दुसऱ्या आठवड्यात चांगला खेळतो आणि जिंकतो. गोटिवली संघ यज्ञेश. पुढील चेंडू आवाक्याचा बाहेर लुजनर चेंडू होता आणि पंच मुरली यांचा मार्फत वाईट दिला जातोय. धावसंख्या 22. आता 18 चेंडू आणि 38 धावा. बॉलर एंडला पंच मुरली आहे. स्ट्रायकर एंडला पंच शकील कोटी. गोलंदाज यज्ञेश. फुलर लेनचा चेंडू होता, मात्र ऑफच्या चेंडूला ऑनच्या दिशेने लॉंगॉनच्या परिसरामध्ये खेळत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली 23. सुरुवात दिघोडे संघाची अशी झाली म्हणजे सुसाट धावत सुटले होते, जणू काय पाम बीच रोडवर धावतायत की काय, परंतु बेलापूर आला आणि स्पीड ब्रेकर लागलं. अशी परिस्थिती उद्भवली आहे दिघोडेसाठी गोटिवलीकडून. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. शॉर्ट स्टॉपला 1 धाव. धावसंख्या 24. एकेरी दुहेरी धावाने जास्त फरक पडणार नाहीये गोटिवलीला. त्यांना माहिती आहे आपल्याला चांगले 30 चेंडू टाकायचे. त्यापैकी आतापर्यंत आपण 14 चेंडू टाकून मोकळे झालेले आहोत. अजून 16 चेंडू टाकायचे आहेत. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणार आहे. पॉवर प्ले संपला असल्या कारणाने क्षेत्ररक्षण सुद्धा पसरवण्यात आलेलं आहे. एक स्लिप आहे, एक वाईडिश पॉइंट आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ऑफ साईडला पुढील चेंडू. आताचा स्लॉक स्वीप मारायचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. एक चांगली गोष्ट दिघोडेसाठी ती म्हणजे निर्धाव चेंडू आम्ही खेळणार नाही आहोत. दिघोडे संघाला माहीत आहे सध्या परिस्थितीमध्ये मोठा धोका पत्करून चालणार नाही, म्हणून ते सध्याच्या घडीला एकेरी धावांवर भर देत आहेत. धावफलक हलता ठेवलंय. 25 झालेत. 35ची गरज. 15 चेंडू 35 धावा. 15 बॉल्स 35 रन्स टू विन. आपण बघत आहात राष्ट्रवादी चषक, भारताच्या टेनिस क्रिकेट मधली भव्य दिव्य अग्रमानांकित स्पर्धा, ग्रामीणचा वर्ल्ड कप आणि क्रिकेटचा थरार तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. फुलर लेनचा चेंडू, चांगला लेग कटर, अगदी चॅनलच्या बाहेर टपा यज्ञेश यांचा. युवा खेळाडू काय करू शकतो त्याने दाखवलंय. त्याला संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. रेड इज अ डेंजरस कलर. लाल रंग. धावसंख्या 25. दिघोडे संघ प्रेशर मध्ये आता गोटिवली समोर. गोटिवलीकडून सुद्धा भरपूर प्रेक्षक आलेले आहेत, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आताचा स्वैर मारा, फुलटॉस चेंडू होता, मात्र 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव सुद्धा ते रूपांतरित करतायत. चांगलं कमिटमेंट बघावं लागेल तिथे दोन्ही फलंदाजांचं. एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित केलंय. चांगला थ्रो होता, परंतु 2 धावेने धावसंख्या आता 27 वर पोहोचतीये. 33 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत आता 13-33. एक मोठा षटक पाहिजे. धावांचा पाऊस पडावा लागेल. ठाकूर बंधूंवर भरपूर काय अवलंबून होतं. विश्वजीत ठाकूरने सुरुवात चांगली करून दिली, मात्र पहिल्या षटकाच्या शेवटचा चेंडू आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, 2 असे हादरे दिले. तिथून डाव सावरायचा प्रयत्न अजून सुरू आहे. 13-33. अजून एक चांगला फटका. यज्ञेश चांगला षटक हाताळतोय. चांगली फेकी निघाली होती, मात्र आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हवेत 31. धावा 12 चेंडूमध्ये आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउट. मित्रांनो, आपण बघत आहात राष्ट्रवादी चषक पुरस्कृत केलंय सुरेश गोपीनाथजी म्हात्रे म्हणजेच बाळे मामा, आणि तुमच्यापर्यंत ही स्पर्धा घेऊन येत आहेत केतन तरे माजी उपसरपंच आणि सुनील घरत युवा नेता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मैदानावर विश्वास म्हात्रे स्टँड लेजंड ऑफ भिवंडी अर्थात लेजंड ऑफ भिवंडी विलास आर यांचा चॅलेंज स्पोर्ट्समधून खेळणारा विश्वास म्हात्रे अंजूर गावाचा एक रत्नच म्हणावं लागेल. मला अजूनही आठवते विश्वास म्हात्रे याने कधीच सामना सोडला नाही. शेवटचा चेंडूपर्यंत लढणार असा विश्वास म्हात्रे. 12-31 पुढील सामन्यासाठी अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ आणि ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई हे संघ खेळणार आहेत. ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई आलेला आहे. अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ संघाला विनंती आहे. आम्ही जवळपास एक 20-25 वेळा अनाऊन्समेंट केलेली आहे आणि तुम्ही इथे पोचलेच पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला इथे पोचणं गरजेचं आहे कारण आज गुरुवार आहे. ना पुण्यात पेठ असतात ना, सोमवार पेठ, बाजारपेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ. तर RCC पेठ कधी होईल तुमच्याशी भेट आमची थेट हे भिवंडीकर विचारतायत. स्वराज म्हात्रे याला दुसरं षटक दिलं गेलं. स्वराज म्हात्रे यांनी पहिल्या षटकामध्ये 2 धावा देत 1 गडी बाद केला होता आणि त्याला सामोरे जातोय फलंदाज अजय ठाकूर. 12 चेंडू 31 धावा, 3 मोठे फटके पाहिजे. पहिला चेंडू परत एकदा क्लीन बोल्ड स्वराज. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे. क्या बात आहे. आणि मला यॉर्करचा बादशाह, भिवंडीच्या यॉर्करचा बादशाह विश्वास म्हात्रे आठवला. विश्वास म्हात्रे अशाच पद्धतीने यॉर्कर टाकायचा आणि स्वराज म्हात्रेने एक खूप मोठा निरोप पाठवला आहे. स्वराज म्हात्रे ने खूप मोठा मैसेज पाठवला है सुभाष जी कि अगर आगरा में ताज है तो गोठिवली के पास स्वराज है. गळ्यांचा ताईत झालेला आहे स्वराज म्हात्रे. काय 2 जबरदस्त यॉर्कर टाकले. विश्वजीत ठाकूरला मिडल स्टंप आणि आता 3 धावांवर बाद झाला अजय ठाकूर, त्याला ऑफ स्टंप. आता लेग स्टंप फक्त काढायचं राहिलंय. यष्ट्यांचा बादशाह म्हणजे एखाद्या वेळेस जर त्याने लेग स्टंप काढलं तर त्याचं नवीन नाव होईल यष्टी सम्राट. अशा पद्धतीची गोलंदाजी स्वराज म्हात्रेकडून. नवीन फलंदाज उतरलाय प्रितेश म्हात्रे. या चेंडूला यष्ट्यांचा मागे खेळायचा प्रयत्न. 1 धाव नक्की मिळणार आहे. आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा हवे 30. पहिल्या षटकामध्ये 19 धावा गेल्यानंतर बलबले खेळाडू हतबल होतात, परंतु गोठिवली नाही. गोठिवली एक वेगळं रसायन आहे नवी मुंबईचं आणि त्याने फाईट केलंय. दहा चेंडू 30 धावा. जोपर्यंत 1 धाव 2 धावा निघतायत मला नाही वाटत दिगोडे संघ जो आहे त्याला मोठे फटके पाहिजे, परंतु त्यासाठी स्ट्रोक सिलेक्शन दिगोडेला चांगलं ठेवावं लागणार आहे. आताचा फटका चांगला होता, मात्र एकापेक्षा जास्त धावा मिळणं शक्य नसणार आहे. 9 चेंडू 29 धावा. 9 बॉल्स 29 टू विन. धावसंख्या 31, 3 बाद. अभिजित ठाकूर 0, विश्वजित ठाकूर 19 आणि अजय ठाकूर 3. 9 चेंडू 29 धावा. स्वराज म्हात्रे यॉर्करचा बादशाह. परत एकदा यॉर्कर यांचा चेंडू होता. चेंडू पायावर आदळतोय, मात्र दुहेरी धावासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे, करावंच लागणार. मात्र बॅटला लागलाय चेंडू. पंच शकील कोटी सांगतायत आणि हे 2 धावा फलंदाजाच्या खात्यात. धावसंख्या झाली 33. आता धावा हवेत 27 आणि चेंडू उर्वरित आहेत 8.
अगदी क्लोज फिनिश मधला हा सामना आहे. 8 चेंडू 27 धावा. दिगोडे संघाने सुरुवात चांगली केली होती. प्रशांत स्मृती हा संघाचं नाव आहे. प्रशांतच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देत हा सामना जिंकायचा आहे असा निर्धार करून खेळावं लागेल दिगोडेकरांना. दुसऱ्या बाजूला गोटिवलीकर जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत आहेत. स्वराज मात्रेने एक झेल टिपला, एक चांगलं षटक टाकलं. गोलंदाजीमध्ये स्वराज, क्षेत्ररक्षणमध्ये स्वराज, सामनामध्ये स्वराज, स्पर्धेमध्ये स्वराज. 8-27. आता फुल टॉस चेंडूला, त्या चेंडूला नक्कीच भिरकावून बाहेर पाठवून दिलं असते. एक धाव पूर्ण झाली आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. 7 balls 26 to win. 33 मोटरसायकल आणि एक 4 व्हीलर असलेली भारतातली एक आगळी वेगळी अशी युनिक स्पर्धा म्हणावं लागेल. अशा स्पर्धेमध्ये खेळणं म्हणजे हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. ही स्पर्धा बघणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. 7 चेंडू 26 धावा. स्वराजने आतापर्यंत टिचून गोलंदाजी केलेली आहे. तो ड्रीम टप्पा टाकतोय आणि फलंदाजांना संभ्रमात आणतोय. फुलटॉस चेंडू मात्र झेल काय होणार नाहीये. मात्र दुसरी धावासाठी प्रयत्न नक्कीच करावाच लागणार आहे. आणि आता 6 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डावाची सुरुवात झाली तेव्हा 30 चेंडूमध्ये 60 हवे होते. चेंडू आणि धावांमधला फरक 30चा होता. आता 6 चेंडू 24 धावा. तर रेफर करण्यात आलेला आहे थर्ड अंपायरकडे बीमरसाठी. 6 चेंडू 24 धावा. पंच सुरेश दळवी आता आमच्या थर्ड अंपायर कक्षाकडे चाललेले आहेत. पूर्ण भारतात चर्चा असलेली, महाराष्ट्राच्या घरोघरी पोचणारी अशी ही स्पर्धा. थेट प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले दर्शक दीर्घा म्हणजेच व्ह्युअर्स गॅलरी म्हणा, स्टेज म्हणा, VIP एअर कंडिशन VIP बॉक्स, असा VIP बॉक्स म्हणजे VIP ला सुद्धा VVIP वाटेल असं ते बॉक्स बनवण्यात आलेलं आहे. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. मात्र बघायचं आहे स्वराज मात्रे यांची जी डिलिव्हरी होती त्यावर पंचांनी रेफर केलंय. शकील कोटी आणि अंपायर मुरली. आमचे इतर 2 पंच आहेत परेश भोईर आणि सुरेश दळवी. आपल्याकडे वेळ आहे. अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ हा संघाने उपस्थित झाल्याची नोंद करून द्यायची आहे. अभिमन्यू तांडेल स्मृती RCC पेठ. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. स्वराज मात्रेने 2 षटक टाकले आणि 2 षटकामध्ये 9 धावा देत त्याने 2 गडी बाद केलेत. अभिजित ठाकूरचा झेल टिपलाय स्वराज मात्रे. शेवटचं षटक घेऊन येतोय आदेश मात्रे. थोडा वॉर्मअप करतोय. वॉर्मअप खूप महत्त्वाचं असते मित्रांनो क्रिकेटमध्ये. कारण वॉर्मअप केल्याने तुमचा शरीरामध्ये जो रक्ताचा प्रवाह आहे तो वाढतो, फास्ट होतो. परत आपल्या शरीराला एक लवचिकपणा मिळतो आणि शरीराचं तापमान सुद्धा वाढते. म्हणजे जे तुम्ही उन्हात खेळता किंवा रात्री सुद्धा खेळता तुमचं शरीर जे आहे ते तापमानाशी एकरूप होऊन तुम्हाला खेळण्यासाठी खूप मदत असते. म्हणजे थोडी वॉर्मअप करणं गरजेचं आहे. आदेश मात्रे. पहिला चेंडू नो बॉल दिला गेलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे.
आणि या नो बॉलवर फ्री हिट. तर बॉलिंग करत असताना मात्र लुजनर चेंडू होता आणि कुठेतरी माझा पाय व्यवस्थित जागी पडला पाहिजे होता त्याची जाणीव आता झाली. रिटर्न क्रीजचा नो बॉल आणि आदेश मात्रे. आता 6 चेंडू आणि धावा हवेत 23 आणि फ्री हिटचा बॉल. गोलंदाजाचा रनअप महत्वाचा असतो आणि त्यापेक्षाही महत्वाचं असते प्री डिलिव्हरी स्ट्राईड, डिलिव्हरी स्ट्राईड आणि फॉलो थ्रू. तर 6 चेंडू आणि धावा हवेत ते फक्त 23. फ्री हिटचा चेंडू सुवर्ण संधी आहे प्रशांत स्मृती दिगोडेला धावा काढण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता मात्र फटका बरोबर बसला नाहीये बॅटवर. 2 धावा नक्की पूर्ण करतील असं वाटतंय. तिसरी धाव घेऊ शकतील असं वाटलं होतं परंतु तिसरी धावासाठी ते प्रयत्न करणार नाही आहेत. 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. स्वराज म्हात्रेने जे दडपण निर्माण केलं होतं ते दडपण थोडंसं रिलीज झालंय परंतु 5 चेंडू मध्ये 21 हे मोठं इक्वेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बघा भरपूर काय बदल परत एकदा बघायला मिळत आहेत. आदेश म्हात्रे याला काहीतरी कान मंत्र देत आहेत, आत्मविश्वास वाढवून देत आहेत. 5 चेंडू 21 धावा. ओहो वेगवान चेंडू, परफेक्ट लेग कटर, अगदी मधल्या एसटीवर टप्पा खाऊन बाहेर वळणारा सबमरीन चेंडू. चार 21. चार 21. पुढच्या 2 चेंडू अति महत्वाचे असणार आहे. 4 21. तीन 21. निर्धाव चेंडू. तीन चेंडू 21 धावा. गोठिवली संघ. क्रिकेटमध्ये इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. म्हणजे कोमात जाऊ नये, जोमात खेळावे आणि अगदी त्याच पद्धतीचा खेळ दाखवून दिला या संघाने. तीन चेंडू 21 धावांची गरज. आदेश म्हात्रे आणि या वेळेला चांगला पुलचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम. गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला जोडत ना. दोन चेंडू 15 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा नियम आहे. अभिमन्यू तांडेल स्मृती आरसीसी पेठ संघाने नाणेफेकसाठी रेडी राहायचं आहे. ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई समोर त्यांची नाणेफेक लगेच होणार आहे. दोन चेंडू 15 धावा. परत एकदा मोठा फटका.
गगनभेदी षटकार, बेसबॉल हिट. आई दादाचा स्वभाव न्यारा, त्याला मानतही गाव लोक सारा, गोर गरिबांचा साहो. एक चेंडू 9 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. कुठलाही मर्यादित षटकांचा सामना असो, त्याचा शेवटचा षटक आणि त्याचा शेवटचा चेंडू हा नक्की म्हणजे काळजाचे ठोके चुकवणारे असतात. अर्थात पोझिशन जरी चांगली असली, एक चेंडू 9 धावा. वाईड बॉल. एक चेंडू 8 धावा. एक चेंडू 8. एक चेंडू 8. अगदी अटीतटीचा झालाय सामना. यावेळेला स्वाईप केलाय, हा चौकार. आला चमकून कोहिनूर हिरा, आई दादाचा स्वभाव न्यारा, त्याला मानतही गाव लोक. गोठिवली 11 गोठिवली अभिनंदन. 3 धावांनी हा सामना जिंकलाय. तर मित्रांनो, आता सामनावीरचा पारितोषिककडे वळणार आहोत. भरपूर चांगले प्रयत्न होते, मात्र दिगोडे संघ विश्वजितवर भरपूर काय अवलंबून राहिला आणि विश्वजितचा त्रिफळा उडवणारा स्वराज म्हात्रे मानलं पाहिजे त्याला. 2 षटकांमध्ये 9 धावा देत 2 गडी बाद केले. अभिजित ठाकूरचा झेल टिपला. तुषारने 25 धावा काढल्या आघाडीला येऊन. निलेशने 18 धावा काढल्या, परंतु पहिल्याच षटकामध्ये 19 धावा लुटणारा, विश्वजितला शांत करणारा, म्हणजेच या सामन्याचा सामनावीर खेळाडू